हिवाळी अधिवेशनादरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळातील 4 तहसीलदारांसह महसूल अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं। त्या महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले। यामध्ये ज्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं त्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। मावळ प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं ते अधिकारी सध्या माझ्या समोर आहेत। नेमकी त्यांची बाजू काय आपण जाणून घेणार आहोत। सर, खरं तर नेमकी तुमची बाजू काय आहे? अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये तुम्हाला निलंबित करण्यात आलं, नेमका हा सगळा घटनाक्रम काय आहे, विषय काय आहे आणि तुम्हाला निलंबित काय केलं? खरं तर महसूल विभाग हा संपूर्ण राज्याला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्याय देण्याचं काम करत असतो आणि हे न्याय देताना आम्ही समोर असणाऱ्या सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन आम्ही योग्य त्या पद्धतीने कायद्याच्या कसोटीवर असा न्याय करत असतो। परंतु असा न्याय करणारी जी काही आमची यंत्रणा आहे त्या यंत्रणेमधील 4 तहसीलदार, 4 मंडलाधिकारी आणि 2 आमचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी यांना कुठल्याही प्रकारची कुठलीही बाजू मांडण्याची संधी न देता शासनाने थेटपणे आमच्यावरती ही निलंबनाची कुऱ्हाड टाकलेली आहे। याच्यामुळे आमचं मानसिक कौटुंबिक स्वास्थ्य खूप मोठ्या प्रमाणात खालावलेलं आहे। माझ्या काळातली जी काही कार्यवाही आहे त्याला माझ्या वरिष्ठांनी ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून मोजणी करून अतिरिक्त वसूल करून हा विषय संपवलेला असल्यानंतर ही कार्यवाही झालेली आहे। माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ निलंबन मागे घ्यावं। जे खरोखर दोषी असतील तर दोषींना सजा दिली पाहिजे। जे तुम्हाला निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या, पण चौकशी करून घ्या। असं तडकाफडकी निलंबन नको, एवढीच आमची अपेक्षा आहे। निलंबन तात्काळ मागे घ्यावं अशी मागणी जी आहे ती संघटनेच्या वतीने आणि जे पीडित आहे त्यामध्ये निलंबित झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। तर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सध्या आंदोलन केलं जाते। निलंबित अधिकाऱ्यांचं निलंबन खरं तर मागे घ्यावं या मागणीसाठी अधिकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येते। बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात अग्नि सुरक्षा जनजागृती वाहनाचा समावेश करण्यात आलाय। या व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई जनजागृती करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना आग लागल्यावर काय काळजी घ्यावी याची माहिती मिळणार आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये अग्निसुरक्षा जनजागृती वाहन सामील झालेलं आहे। खरं तर हे वाहन फार महत्त्वाचं आहे। मुंबईतील अनेक गल्ले असतील, अनेक भाग असतील, कॉलेज असतील, आस्थापना असतील, या ठिकाणी जाऊन अग्निसुरक्षेसंदर्भात जनजागृती आहे ते करणार आहे। यामध्ये खरं तर फायर एक्सटिंग्विशर आहेत, खरं फायर अलार्म सिस्टीम आहे, पाईप्स आहेत, हे कशा प्रकारे काम करतं या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। सुरक्षा पाळा, धोका टाळा अशा प्रकारे या ठिकाणी स्लोगन लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी 5 सिलेंडर आपण बघतोय फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, ते कशा प्रकारे काम करतात आणि कुठल्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये कोणता गॅस आहे या संदर्भातील माहिती दिलेली आहे। फायर अलार्म सिस्टीम या ठिकाणी आपण बघतोय, अनेक इमारतींमध्ये फायर अलार्म सिस्टीम असतं, हे कशा प्रकारे काम करतं, हे जे या ठिकाणी यंत्र आहेत हे कशा प्रकारे काम करतात, स्मोक आल्यावरती हे कसं अलर्ट करतं या संदर्भातील माहिती खरं तर देण्यात आलेली आहे। खरं तर मुंबईच्या अनेक भागामध्ये जाऊन हे प्रशिक्षण देणार आहे, जनजागृती आहे ती करणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने अग्निशमन दलामध्ये ही अग्निसुरक्षा जनजागृती वाहन फार महत्त्वाचं आहे आणि या गल्ल्यांमध्ये मुंबईमध्ये ज्या आगीच्या घटना घडतात त्यावरती तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत या संदर्भातील माहिती देणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।